Pyrometers are nothing but the non-contact type transducers which are used to measure the temperature. Okay, so high लेवलचं जे टेम्परेचर असणार आहे जिथे आपण कनेक्ट होऊ शकत नाही, डायरेक्टली ह्युमन बिंगचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, असं जे टेम्परेचर मीन्स अराउंड यू कॅन से मोर दॅन 1000 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, जर मोर दॅन 1000 डिग्री सेल्सिअसला एखादा पर्सन डायरेक्टली त्या करस्पॉन्डिंग काय जे असेल ज्याचं आपण टेम्परेचर मेजर करतो, आयदर लिक्विड असेल, फ्लुइड असेल, और व्हॉट एव्हर इट मे बी, जी काही हिटेड बॉडी असणार आहे त्या करस्पॉन्डिंग ऑब्जेक्टच्या आपण डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये नाही येऊ शकत. सो फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू यूज द पायरोमीटर्स. दीज पायरोमीटर्स आर नथिंग बट द नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ ट्रान्सड्युसर्स यूज टू मेजर टेम्परेचर. ठीक आहे, सो सिम्पली याची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट डिपेंड असते कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी. नाऊ टेल मी, तर व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी? ब्लॅक बॉडी काय फंक्शन करतं? ब्लॅक बॉडी काय असतं? हां, हीट ॲब्सॉर्प्शन. 100% हीट ॲब्सॉर्प्शनचं काम जे कोण करते? ब्लॅक बॉडी करते. तर आता डायग्राममध्ये तुम्हाला डिस्प्ले होत असेल बघा, इकडे काय हॉट बॉडी आहे, होस्ट टेम्परेचर इज टू बी मेजर्ड. ह्या बॉडीचं तुम्हाला काय करायचं आहे? टेम्परेचर मेजर करायचं आहे, विच हॅविंग लार्जर टेम्परेचर दॅट इज मे बी मोर दॅन 1000 डिग्री सेल्सिअस. जेव्हा याच्याकडनं हीट रेडिएशन्स होत आहे, दॅट हीट रेडिएशन्स विल ट्रान्समिटेड थ्रू लेन्स. लेन्स म्हणजे काही टाईप ऑफ मिरर आहे. ओके, सो लेन्सकडनं ती फोकस झाल्यानंतर ते कुठे जात आहे? दे आर कॉन्सन्ट्रेटेड और दे आर ॲब्सॉर्ब्ड बाय black body. ठीक आहे, सो वॉट एव्हर द absorption taken place by black body, that amount of heat is measured with the help of one measuring instrument. आता इथे तुम्ही across this you can connect either thermocouple और RTD, कोणत्याही टाईपचं तुम्ही यूज करू शकता. रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर पण यूज करू शकतात, म्हणजे RTD, किंवा थर्मोकपल पण यूज करू शकता फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. सो थर्मोकपल असेल तर तो मेजर करतो इन टर्म्स ऑफ थर्मो EMF इंड्युस्ड होतो, आणि RTD असेल तर तो तुम्हाला काय करतो आहे? ॲज पर चेंज इन व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स, जो काही करस्पॉन्डिंग त्याचा आर्म कनेक्टेड असेल विस्टन्स ब्रिजला, सो त्याचा जो करस्पॉन्डिंग रेझिस्टन्स चेंज होईल त्याप्रमाणे तुम्हाला काय मिळते? चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, सो RTD मीन्स रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, मीन्स होज टेम्परेचर चेंजेस विथ द चेंज होज रेजिस्टन्स चेंजेस विथ द चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, सो ही सिम्पल कन्सेप्ट आहे. इथे कुठेही ह्युमन बिंगचा कॉन्टॅक्ट नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण थ्रू लेन्स डायरेक्टली काय करतोय? फोकस्ड करतोय तुमचे हीट रेडिएशन्स ऑन दी ब्लॅक बॉडी, अँड दॅट ब्लॅक बॉडी यूज टू ॲब्सॉर्ब कम्प्लीट हीट, जी काही रेडिएट होते थ्रू जी हॉट बॉडीकडनं, त्याकडनं ती काय होते? कम्प्लिटली ॲब्सॉर्ब केली जाते. अँड वॉट एव्हर द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय दॅट ब्लॅक बॉडी विच इज measured with the help of measuring instrument. Now these pyrometers are classified into basically 3 types. In that you are going to study about radiation pyrometer and optical pyrometer and photoelectric pyrometer. Okay, so radiation pyrometer मध्ये काय सिम्पली रेडिएशन्स असतात, आणि ऑप्टिकल पायरोमीटर मध्ये काय यूज होणार आहे? कन्सेप्ट ऑफ लाईट रेडिएशन. ठीक आहे, ऑप्टिकल कन्सेप्ट आहे, मीन्स मिरर यूज होणार आहे. सो सिम्पल डायग्राम ऑफ ऑप्टिकल पायरोमीटर. दिस इज द ऑप्टिकल पायरोमीटर. ठीक आहे, सो या ऑप्टिकल पायरोमीटरमध्ये काय काय दिसते बघा. एक आयपीस आहे. आयपीस म्हणजे काय? ही कंप्लीट सिस्टीम जी आहे ही एन्क्लोज्ड असणार आहे, आणि तुम्हाला ऑब्झर्व करायला ह्युमन पर्सन जो काही ऑब्झर्वर असणार त्याला फक्त बघण्यासाठी तुम्हाला काय मिळतं? इथे एक आयपीस असतं. सो थ्रू तुम्ही इथून काय करते? ऑब्झर्व करते. तर ऑब्झर्व करताना तुम्हाला इथे काय दिसते? एक फिल्टर आहे. नंतर हा काय? फिलामेंट आहे. टंगस्टन फिलामेंट असते, लॅम्प असतो, म्हणजे सिम्पली एक बल्ब कन्सिडर करा. बल्बला काय कनेक्ट केलेलं आहे? रेओस्टॅट कनेक्ट केलं आहे. रेओस्टॅटची प्रॉपर्टी माहिती आहे, करंट व्हेरी करतो तो. जसं पोटेन्शियोमीटर व्होल्टेज व्हेरिएशनसाठी असतो तसा इथे काय होतं? करंटनुसार तुमचा रेझिस्टन्स चेंज होत राहतो. सो इथे तुम्ही सप्लाय दिला आहे, दिस वन इज युअर PMMC मीटर. PMMC मीटर इज यूज टू मेजर DC व्होल्टेज अँड DC करंट. ठीक आहे, सो परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल मीटर. सो हे कनेक्ट केलेलं आहे. इकडे आहे एक ॲब्सॉर्प्शन स्क्रीन आहे, म्हणजे काय? जे काही लाईट रेज इकडनं इमिट होणार आहे फिलामेंटकडनं, फिलामेंट जशी ग्लो होणार, लाईट इंटेन्सिटी जशी जशी इन्क्रीज होणार, ते काय झालं केले जातात? ॲब्सॉर्ब केले जातात. आणि ते कुठे होत आहेत? इकडे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स कशासाठी यूज केलेली? जे हीट रेडिएट केले, जसं इकडे कन्सेप्ट होती या डायग्राममध्ये
की लेन्सकडनं काय होतं आहे, हीट रेडिएशन्स फोकस्ड होता ऑन दी करस्पॉन्डिंग ब्लॅक बॉडी, जो कोणी ॲब्सॉर्बर असणार आहे. आता इथे ॲब्सॉर्बर काय आहे, हा तुमचा ॲब्सॉर्बिंग स्क्रीन आहे. ही ॲझ्युम करा दिस वन इज युअर ब्लॅक बॉडी. ठीक आहे. सो जसं जसं हीट रेडिएट होणार ती फोकस्ड होणार ऑन दिस ॲब्सॉर्प्शन स्क्रीन. सो दिस ॲब्सॉर्प्शन स्क्रीन विल ॲब्सॉर्ब कम्प्लीट हीट. आता याच्यानुसार इथे पुढे आता समजा जर हीट मॅक्झिमम असेल, त्याचा काही रेशोज असतात. सो रेशोनुसार काय असतं की समजा अमाऊंट ऑफ हीट किंवा लाईट इंटेन्सिटी मिनिमम आहे की मॅक्झिमम आहे, त्याच्यानुसार फिलामेंटची एक इमेज फॉर्म होते. सो फिलामेंटची की तुमच्याकडे काय एक आय पीस आहे फॉर ऑब्झर्वेशन पर्पज. जसं जसं रेओस्टॅट कटचा करंट इंटेन्सिटी किंवा करंट फ्लो, अमाऊंट ऑफ करंट फ्लो चेंज होतोय किंवा रेओस्टॅटची व्हॅल्यू चेंज होते, त्यानुसार काय होते, बल्बची इंटेन्सिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे फिलामेंटची जी इंटेन्सिटी आहे ती काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. सो आता याचं प्रपोर्शन आपण कशासोबत चेक करतोय, विथ द हेल्प विथ रिस्पेक्ट टू हीटेड सोर्स. आता हीटेड सोर्सकडनं काय होतं आहे, हीट रेडिएशन्स पास होत आहे. ठीक आहे. सो हीट रेडिएशन्स पास होताना आपण ॲझ्युम करू ॲज अ ब्लॅक बॉडी. ह्या ब्लॅक बॉडीकडनं जशी हीट अमाऊंट ॲब्सॉर्ब होते, याची इंटेन्सिटी आणि याची इंटेन्सिटी जर मॅच झाली तर तुमची फिलामेंट काय होते, व्हाईट दिसते. मीन्स या मॅनरने ब्लँक दिसते. तुम्हाला कुठलाही फिलामेंटचा शॅडो ऑब्झर्व होत नाही. ती पूर्ण काय दिसते, कम्प्लिटली ब्राईटनेस काय असतो, मॅक्झिमम असतो. ठीक आहे. सो याच्यानुसार याला पुढे तुम्ही काय करताय, एक थर्मोमीटर कनेक्ट केलेला असतो आणि ॲज पर चेंज इन द इंटेन्सिटी व्हॅल्यू तुम्ही काय करता, मेजर करतात. हां, ठीक आहे. सो याच्यानुसार तुम्हाला समजतं की हीट किती अमाऊंट रेडिएट झालेली आहे. त्यानंतर समजा जर तुमचा ऑप्टिकल पायरोमीटरची समजा हीट रेडिएशन्स आणि इंटेन्सिटी, जर इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल, ठीक आहे, ऑप्टिकल पायरोमीटर हिटेड सोर्सकडनं जी हीट रेडिएशन झालेलं आहे आणि समजा फिलामेंटची इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल कम्पेअर टू रेडिएशन्स जनरेटेड बाय हिटेड सोर्स, देन व्हॉट हॅपन्स, फिलामेंट शोज सिम्पली तुम्हाला या मॅनरने ऑब्झर्व करायला मिळते. ठीक आहे. सो ती काय होते, ब्राईट. फक्त फिलामेंटचा जो व्ह्यू आहे तो काय शॅडो काय मिळेल बघतोय दिसतो तुम्हाला, एकदम ब्राईट दिसतो. फक्त फिलामेंट दिसते, बाकीचा जो टेक्स्चर असतो तो ब्लॅक दिसतो. ठीक आहे. कारण का, फिलामेंटची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे आणि इकडनं काय ही ब्लॅक बॉडी आहे, ही ब्लॅक बॉडीची शॅडो असते आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व काय मिळते, आय पीसकडनं ज्या फिल्टरकडनं स्ट्रक्चर जे तुम्हाला पाहायला मिळते, इथे फक्त एक काय दिसते, सिम्पली फिलामेंट ग्लो झालेली दिसणार आहे. ठीक आहे. नंतर समजा फिलामेंट हीट रेडिएशन मॅक्झिमम असेल, ग्रेटर दॅन द इंटेन्सिटी ऑफ दिस फिलामेंट, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला काय मिळतं आहे की तुमचा जो फिलामेंटची जी लाईट इंटेन्सिटी ती कमी, म्हणजे ही डीम झालेली दिसते आणि स्ट्रक्चर तुम्हाला काय ऑलमोस्ट कधी ब्लॅक ऑब्झर्व करायला मिळतं किंवा एकदम नॉर्मल लाईट अशी फिलामेंट ऑब्झर्व करायला मिळते. ठीक आहे. सो दिस इज द ऑप्टिकल पायरोमीटर व्हेअर वी ऑब्झर्व द change in intensity or brightness of filament with respect to change in heat radiated by the source. यांचं जे प्रपोर्शन आहे ते आपण ऑब्झर्व करत असतो थ्रू आय पीस. ठीक आहे. सो आय पीसकडनं तुम्हाला सिम्पली हा एक ब्लॅक पोर्शन दिसतो आणि इकडे फिलामेंटची इंटेन्सिटी कमी जास्त झालेली दिसते आणि त्यानुसार तुम्ही डिसाईड करता की हीट रेडिएटेड बाय द सोर्स इज ग्रेटर, लेसर ऑर इक्वल टू ब्राईटनेस ऑफ युअर फिलामेंट. त्याच्यानुसार 3 स्टेटमेंट तुम्ही फाइंड आउट करता. क्लिअर? कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट आहे का? येस ऑर नो? नो.